नमस्कार. नमस्कार महादेवजी. नमस्कार नमस्कार. कशा आहात डॉक्टर साहेब? मस्त मस्त. कसं काय येणं केलं इकडं? आज येणं केलं म्हणजे सर्वात महत्वाचं, भरपूर दिवस झाले आपली भेट नाही. आणि त्या उद्देशाने म्हणलं की नवीन नवीन उपक्रम आपले असतात. तर त्या उपक्रमासाठी त्याची माहिती घेण्यासाठी मुद्दा म्हणलं आज आपलं डॉक्टर वा साहेबांच्याकडे वा वा, जावं. काय आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आलात. अरे नाही नाही, फार आम्ही बरं तर वाटलं. भक्त आहोत तिचे. आणि काय विशेष, काय या नवरात्रीला काय कार्यक्रम करायचं ठरवलाय? नवरात्रीला दांडिया उत्सव वगैरे अशा पद्धतीचं एक प्लॅनिंगचं सुरू आहे काम. बरं. आणि जसं काय फायनल होईल त्या पद्धतीनं मग आम्ही आपल्याला इन्फॉर्म करू, कारण तुम्ही येणं खूप गरजेचं असतं. नक्की नक्की नक्की. त्यामुळं जसं फायनल झाल्या आमची आई जगदंबा कोल्हापूरची आहे. ते तर त्या आहेत म्हणून तर आपण सगळे आहोत. नवरात्रीच्या उत्सवाला आम्ही येतोच. नाही, यावंच त्यावेळेला लागतं. यावर्षी येऊ. कारण नवरात्र सारखा महत्वपूर्ण आणि धार्मिक उत्सव हा जो कोल्हापूरला होतो, तर त्याच्यासाठी जाणं खूप गरजेचं तुम्ही असतं. इतकी वर्ष तर उत्सव करताय, हो हो त्यामुळे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन तुमचे उपक्रम असतात. हो हो. नाही, करावाच लागतो, कारण आपण तिचे भक्त आहोत. आणि वर्षातून एक 9च दिवस सर्वात महत्वाचे दिवस असतात. त्यामुळं त्या आनंदात आणि त्या उत्साहात काहीतरी गोष्टी चांगल्या धार्मिक मध्ये कराव्या लागतात. आपण प्रेक्षकांना पण विनंती करू, तुम्ही पण या नवरात्रीत. नमस्कार. मी आवर्जून आपल्याला आमंत्रित करत आहोत की कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई हिच्या दर्शनासाठी नवरात्राचे 9 दिवस जो उत्सव असतो त्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशी मनापासून एक विनंती आहे. नमस्कार. जय अंबे. जय अंबे.